हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, जसं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक्सर. सो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फ्री फॉल या कन्सेप्टवर सॉल्ड एक्झाम्पल्स 2 पाहिले. ओके, सो लेक्चर नंबर 13 आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, इस्केप व्हेलॉसिटी आणि इस्केप व्हेलॉसिटीवर आधारित एक सॉल्ड एक्झाम्पल्स हा आपण पाहणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण जो बऱ्याच दिवसापूर्वी टॉपिक स्टार्ट केला होता ग्रॅव्हिटेशन, तो टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये संपून जाईल. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या टॉपिकवरची एक्सरसाइज डिस्कस करणार आहोत. सो स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, टुडेज टॉपिक. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? तर बघा, 9वीला आपण शिकलेलं आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, सपोज दिस इज ऑब्जेक्ट, तर या ऑब्जेक्टमध्ये जी एनर्जी स्टोर्ड स्वरूपात आहे, या ऑब्जेक्टमध्ये जी साठवलेल्या स्वरूपामध्ये असणारी एनर्जी आहे, ज्यामुळं या ऑब्जेक्टला काय भेटलेली आहे, त्याची एक अवस्था, स्टेट किंवा पोझिशन भेटलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असेल, तर द एनर्जी स्टोर्ड इन अ बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द बॉडी अँड द अर्थ इज कॉल्ड द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. बघा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे द एनर्जी स्टोर्ड इन अ बॉडी, म्हणजेच ऑब्जेक्ट किंवा बॉडी, एखाद्या बॉडीमध्ये असणारी स्टोर्ड एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जीच आहे, परंतु काय आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे. सो द एनर्जी स्टोर्ड इन अ बॉडी, कशामुळं, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन बॉडी अँड अर्थ. बरोबर, अर्थ आणि ही जी बॉडी आहे, आता यावर काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे या बॉडीवर. सो या बॉडीचा आणि अर्थचा असणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यामुळं ह्याचं जो काही पोटेन्शियल एनर्जी भेटलेली आहे आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी स्टोर्ड इन अ बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड बॉडी इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एनर्जी स्टोर्ड केलेली आहे या बॉडीमध्ये, आणि या दोघांमध्ये, बॉडी आणि अर्थमध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सो त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मग या ऑब्जेक्टचं मास आपण यम घेतलं, आणि मग द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑफ मास यम, फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, -G(m(m)/r+h). हा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एका बॉडीची आपण काढतो, ज्याचं मास काय आहे, स्मॉल एम. सो जी आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, वेअर एम माहिती आहे आपल्याला, मास ऑफ दी अर्थ आहे, आर माहिती आहे आपल्याला, कॉन्स्टंट दॅट इज रेडियस ऑफ अर्थ आहे, आणि एच काय आहे, तर या ऑब्जेक्टची किंवा या बॉडीची हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, हाईट ऑफ द बॉडी आहे की नाही, हाईट ऑफ द बॉडी फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, सरफेस ऑफ द अर्थपासून या ऑब्जेक्टची किंवा बॉडीची असणारी हाईट म्हणजेच काय, एच आहे. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय फॉर्म्युला भेटला आपल्याला, -G(m)/r+h). ओके, सो हा झाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता आपण जर वळणार आहोत पुढच्या कन्सेप्टकडे, त्याचं नाव आहे इस्केप व्हेलॉसिटी. सो इस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन किंवा हा कन्सेप्ट समजण्यापूर्वी आपण एक एक्झाम्पलच्या मदतीनं समजून घेणार आहोत, आणि मगच आपल्याला कळेल की नेमकं इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय. बघा, वेन अ बॉल is thrown upwards, its velocity decreases because of the gravitation of earth. सिम्पली गोष्ट आहे, आपल्याला या टॉपिकमध्ये आपण पाहिलेलं आहे की कुठल्याही ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ओके, सो त्याला ग्रॅव्हिटी असते. आपण बॉलला काय केलेलं आहे, थ्रोन अपवर्ड्स, वरच्या डायरेक्शनमध्ये त्याला काय केलं आहे, फेकलेलं आहे अपवर्ड्स. तर वरी फेकल्यानंतर त्याच्यावर काय आहे, ग्रॅव्हिटी ॲक्ट होते त्या बॉलवर. सो ती ग्रॅव्हिटी ॲक्ट झाल्यामुळं काय होतं की त्याची जी व्हेलॉसिटी आहे, बघा, द व्हेलॉसिटी बिकम 0 आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट, अँड आफ्टर दॅट द बॉल स्टार्ट्स फॉलिंग डाऊन, इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन द इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. बघा, एकदम सिम्पल आहे. ज्यावेळेला बॉलला आपण वरी फेकतो त्यावेळेला व्हेलॉसिटी काय होते, त्याची डिक्रीज होते. कारण ज्यावेळेला आपण बॉलला वरी फेकतो त्यावेळेला काय आहे की ह्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ॲक्ट आहे, त्यामुळे याची व्हेलॉसिटी काय होते, डिक्रीज होते. आणि एका सर्टन हाईटपर्यंत गेल्यानंतर तिची व्हेलॉसिटी काय होते, 0. मग ज्यावेळेला व्हेलॉसिटी 0 होते त्यावेळेला तिथं थोडासा काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो ऑब्जेक्ट तिथं थांबतो त्या हाईटला, सर्टन हाईटला, आणि तिथून पुन्हा आफ्टर दॅट बॉल स्टार्ट्स फॉलिंग डाऊन. ज्यावेळेला व्हेलॉसिटी 0 होईल त्यावेळेला तिथून तो ऑब्जेक्ट काय होईल, त्या हाईटवरून खाली पडेल. व्हेलॉसिटी काय होईल, डिक्रीज होत जाईल. जसं आपण बॉलला वरी फेकलं तसं व्हेलॉसिटीची डिक्रीज होईल. कशामुळं, ग्रॅव्हिटेशनमुळं, अर्थच्या. आणि मग एक स्टेज अशी येईल, एका सर्टन हाईटला तिची व्हेलॉसिटी 0 होईल,
आणि 0 झाल्या तो काय होईल, ऑब्जेक्ट किंवा बॉल स्टार्ट्स फॉलिंग डाऊन, खाली यायला काय होईल, सुरुवात होईल. आणि मग खाली येताना त्याची व्हेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. बरोबर. मग आता एखाद्या बॉलला आपण वरी फेकल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, आणि एका स्टेजला एका सर्टन हाईटपर्यंत तो पोहोचणार आहे आणि त्याची व्हेलॉसिटी 0 होणार आहे आणि त्याच्यानंतर तो खाली पडणार आहे, बॉल किंवा ऑब्जेक्ट. सो आपण ज्या वेळेला बॉलला वरी फेकतो किंवा कुठल्या ऑब्जेक्टला, त्यावेळेला ती जी काही हाईट प्राप्त होते त्याला एका सर्टन हाईटपर्यंत जातो, तर ती हाईट कशावर डिपेंड आहे, तर इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. बघा, सुरुवातीला ज्या व्हेलॉसिटीनं आपण त्या ऑब्जेक्टला काय केलं, वरी फेकलेलं आहे, त्या व्हेलॉसिटीवर काय आहे, त्या ऑब्जेक्टची हाईट ही डिपेंड आहे. मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी जर कमी असेल तर हाईट तुमची काय होईल, कमी असेल त्या ऑब्जेक्टची, आणि मग जास्त इनिशियल व्हेलॉसिटी असेल तर ऑब्जेक्टची हाईट काय असेल, जास्त असेल. म्हणजे जास्त हाईटवर तो बॉल ऑब्जेक्ट काय होईल, रीच होईल, पोचेल. कमी असेल तर कमी हाईटवर, म्हणजे हाईट सरळ कशावर डिपेंड आहे, इनिशियल व्हेलॉसिटीवर. ओके. सो आता बघा, आपण एखाद्या ऑब्जेक्टची सर्टन हाईट ही किती असू शकते किंवा ती कशावर डिपेंड, आता सांगितलं आपण मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. सो बघा, मग एका इक्वेशनच्या मदतीनं अकॉर्डिंग टू न्यूटनचा काय थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे, काय आहे, v² = u² + 2as, जे की आपण 9thला पाहिलेलं आहे. सो आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनमध्ये, मागच्या एक्झाम्पल्समध्ये सांगितलं मी, अपवर्ड डायरेक्शनमध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर फायनल व्हेलॉसिटी 0, आणि मग अपवर्ड डायरेक्शनमध्ये ऑब्जेक्ट याचा अर्थ ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. सो ग्रॅव्हिटी त्याच्यावर काय आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. सो ज्यावेळेला ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये व्हेलॉसिटीचं डायरेक्शन असतं त्यावेळेला आपण काय घेतो, ग्रॅव्हिटी ही मायनस घेत असतो. सो ॲक्सेलरेशन = -g. ह्या व्हॅल्यूज पुटअप केल्या बघा, व्हीच्या ठिकाणी 0 लिहिलं, = u² + 2 एच्या जागी -g लिहिलं × s. सो 0 = u² मायनस प्लस मायनस मायनस झालं -2gs. -2gsला आपण इकडे घेतलं तर काय झालं, +2gs झालं, = u². आणि मग s म्हणजेच काय आहे, थोडक्यात डिस्टन्स म्हणजेच काय, हाईट, जे की बॉल आपला किती हाईटवर चालले ती आपण हाईट काढतोय, तर ती हाईट काय असेल, हे 2g जी आहे ते u² इकडे इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे काय होईल, याला डिवाइड होईल, म्हणजे u²/2g. तर याचा अर्थ काय हो, हे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी आणि हाईट आहे, दोघांचं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. सो हायर द इनिशियल व्हेलॉसिटी जर काय असेल, हायर असेल, तर लार्जर द हाईट ऑफ द बॉल, लार्जर इज द हाईट रिच्ड बाय द बॉल. इनिशियल व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर बॉलनी रिच केलेली हाईटसुद्धा काय असेल, लार्ज असेल, म्हणजे जास्त असेल. म्हणजे सरळ मॅक्सिमम हाईट एखाद्या बॉलची किंवा ऑब्जेक्टची वरी फेकल्यानंतर ती कशावर डिपेंड आहे, तर त्याच्या इनिशियल व्हेलॉसिटीवर. सो इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी जास्त तेवढी त्या ऑब्जेक्टची हाईट काय असेल, जास्त असेल, तेवढ्या हाईटवर तो बॉल काय होईल, पोहोचेल अपवर्ड डायरेक्शनमध्ये. येते लक्षात. सो हा झाला इस्केप व्हेलॉसिटी समजण्यापूर्वीचं एक कन्सेप्ट. आता मग इस्केप व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं, द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी ड्यू टू विच ॲन ऑब्जेक्ट कॅन ओव्हरकम ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी जास्त असेल तेवढी काय असेल, हाईट जास्त तो प्राप्त करतो एखादा ऑब्जेक्ट. सो अशी मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी ज्यामुळं ऑब्जेक्ट काय करतो, ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ, म्हणजे थोडक्यात अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला तो काय करतो, लक्षात घ्या, ओव्हरकम करतो. म्हणजे एवढी जास्त इनिशियल व्हेलॉसिटी असते की त्यामुळं तो काय करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करून स्पेसमध्ये किंवा अर्थच्या बाहेर, ग्रॅव्हिटीच्या बाहेर काय होतो, तो ऑब्जेक्ट पास होतो किंवा ट्रॅव्हल करतो. त्यालाच काय म्हणायचं, इस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इस्केप व्हेलॉसिटी. म्हणजेच काय, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, मुक्ती वेग. इस्केप म्हणजेच काय, सोडणे, मुक्त होणे, आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय, वेग. तर अशी व्हेलॉसिटी आपण ऑब्जेक्टला देतोय ज्या वेळेला तो ऑब्जेक्ट काय करतोय, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला ओव्हरकम करून अर्थच्या बाहेर, पृथ्वीच्या बाहेर स्पेसमध्ये तो काय होतोय, एंटर करतोय. तर ते कशामुळे शक्य झालं, जेवढी जास्त इनिशियल व्हेलॉसिटी तेवढी जास्त हाईट प्राप्त करतोय. सो एवढी ती जी काही व्हेलॉसिटी आहे त्यालाच आपण काय म्हणतो असतो, इस्केप व्हेलॉसिटी. ओके. सो आपण आता इस्केप व्हेलॉसिटी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो कसा डिड्यूस करायचा ते आपण पाहूया, डिटरमाइन करूया की नेमकं इस्केप व्हेलॉसिटी कसं काढणार आपण. तर आपल्याकडे आत्ताच कन्सेप्ट पाहिला आपण की बाबा हाईट जेवढी जास्त असेल ऑब्जेक्टची ती कधी असते, तर ती कशावर डिपेंड आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटीवर. ओके. सो एक ऑब्जेक्ट घेतला आपण, फॉर ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास m. एक ऑब्जेक्ट घेतलं, त्या ऑब्जेक्टचा मास m आहे.
सो तो ऑब्जेक्ट ज्या वेळेला काय असतो सरफेस ऑफ द अर्थवर असतो. सपोज दिस इज ऑब्जेक्ट, हा काय आहे अर्थच्या सरफेसवर आहे, त्यावेळेला त्याची एनर्जी आपण काढणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इस्केप व्हेलॉसिटी काढता येईल. तर बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण 9thला पाहिलेला आहे, हाफ mv². आता इथं v काय आहे, v इस्केपचा स्क्वेअर आहे. इस्केप व्हेलॉसिटी इथं फक्त व्हेलॉसिटी नसून, सो v इस्केपचा स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी काय आहे थोड्या वेळपूर्वी काढली आपण, -gmm/r. आता r + h आहे बघा, हे बघा r + h आहे, पण आपण h का घेतलं नाही, कारण h काय आहे हाईट ऑफ द बॉडी फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. पण आपण एनर्जी कुठं काढतोय, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता या सरफेस ऑफ द अर्थवर असेल, याची हाईट काय असेल, काहीच नसेल, सो आपण इथं h घेणार नाही, फक्त r घेऊ. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थसाठी आपण E1 घेतली. सो कायनेटिक एनर्जी पुटअप केली हाफ mv इस्केपचा स्क्वेअर -gmm/r, जी की पोटेन्शियल एनर्जी आहे, प्लस मायनस मायनस झालं. ओके, सो ही भेटली आपल्याला E1, टोटल एनर्जी भेटली आपल्याला ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता आपण टोटल एनर्जी काढणार आहोत ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आता अर्थच्या इन्फायनाईट डिस्टन्सला म्हणजे थोडक्यात काय आहे, तो ऑब्जेक्ट सरळ सरळ अर्थच्या बाहेर आहे, म्हणजे स्पेसमध्ये आहे. आता स्पेसमध्ये जर असेल तर त्याच्यावर जी व्हेलॉसिटी आपण सांगितलेलं आहे की अपवर्ड डायरेक्शनमध्ये असल्यानंतर फायनल व्हेलॉसिटी 0 असते. मग आता तो काय आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये कुठे गेला आहे, इन्फायनाईट डिस्टन्सला गेला आहे, म्हणजेच अर्थपासून अर्थच्या बाहेर गेला आहे तो स्पेसमध्ये. सो फायनल व्हेलॉसिटी काय असेल, v 0 असेल. सो जर 0 असेल तर हे सगळं जर आपण पुटअप केलं हाफ mv इस्केपचा स्क्वेअर, तर व्हेलॉसिटी जर 0 असेल तर पूर्णच काय होईल, कायनेटिक एनर्जी 0 भेटेल आपल्याला. आणि मग पोटेन्शियल एनर्जी काय, -gmm/r. आता r हे काय आहे, डिस्टन्स आहे. डिस्टन्स कसं आहे, इन्फायनाईट आहे, सो -gmm/इन्फायनाईट. सो बघा 1/इन्फायनाईटची व्हॅल्यू काय असते, 0. सो पोटेन्शियल एनर्जीसुद्धा काय आहे, 0. आणि मग टोटल एनर्जी काय येईल, इन्फायनाईट डिस्टन्ससाठी किंवा स्पेससाठी अर्थपासून जो बाहेर आहे स्पेस, त्याच्यासाठी आपण E2 घेतली टोटल एनर्जी, आणि ऑन द सरफेस ऑफ द अर्थ E1 घेतली. तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी किती आली आहे, 0. सो मग आपल्याला माहिती आहे की फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार काय आहे, युनिवर्समधली जी एनर्जी असते ती काय असते, टोटल एनर्जी इन द युनिवर्स कॉन्स्टंट असते. सो ही एनर्जी इज इक्वल टू ही एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, एनर्जी E1 आहे इज इक्वल टू स्पेसमधली एनर्जी म्हणजेच इन्फायनाईट डिस्टन्सवरची एनर्जी फ्रॉम द अर्थ E2 आहे. सो E1 जेवढी आहे तेवढीच E2 असणार आहे, ती कॉन्स्टंट असते, बदलत नाही. सो E1 काय हाफ mv इस्केपचा स्क्वेअर -gmm/r, आणि E2 काय 0. सो हाफ mv इस्केपचा स्क्वेअर इज इक्वल टू, हे मायनस आहे, हे आपण इकडे पाठवलं इक्वल टूच्या, प्लस झालं gmm/r. सो v इस्केप आपल्याला काढायची, इस्केप व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला काढायचे. सो हा जो m आहे ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये असला तो इथं गेला खाली डिवायडेशनमध्ये, बरोबर, gmm/च्या किंवा r सोबत तो डिवायडेशनमध्ये आला. ओके, सो हा 2 जो आहे डिवायडेशनमधला, हा काय झाला इकडे न्यूमरेटरमध्ये गेला बघा, 2gmm/r आणि हा m. सो हे स्मॉल m कॅन्सल झालं. v इस्केपचा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलो, 2gm/r, बरोबर. सो आपण हा स्क्वेअर काढला आणि इकडे स्क्वेअर रूट दिलं, म्हणजे v इस्केप बरोबर काय फॉर्म्युला भेटला आपल्याला फायनली, स्क्वेअर रूट 2gm/r. ओके, सो त्याचबरोबर दुसरा एक फॉर्म्युला आपल्याला याच्यावरून भेटणार आहे, v इस्केप इज इक्वल टू 2gm/r स्क्वेअर रूटमध्ये. जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, gm/r². मग gmला आपण इथंच ठेवलं, r² जे आहे हे gmच्या डिवायडेशनमध्ये आहे, तर इकडे गेल्यावर काय झालं, g सोबत मल्टिप्लाय झालं. सो gm बरोबर काय व्हॅल्यू भेटली आपल्याला, gr². सो v इस्केप इज इक्वल टू काय केलं आपण, √2 gm आहे का नाही, तर gmच्या जागी ही व्हॅल्यू पुटअप केली, gr². आणि मग हे ओरिजिनल फॉर्म्युल्यामधलं r, हे r आणि हे r² मधलं एक r कॅन्सल झालं. काय भेटलं आपल्याला, v इस्केप बरोबर √2gr. मग आपण आता इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काढला, आपण इस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढू की किती इस्केप व्हेलॉसिटी असल्यानंतर ऑब्जेक्ट हा अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला, फील्डला काय करेल, ओव्हरकम करून स्पेसमध्ये जाईल किंवा अर्थच्या बाहेर जाईल. सो बघा 2 इंटू जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट माहिती आपल्याला ग्रॅव्हिटी 9.8 इंटू r रेडियस माहिती आहे अर्थची आपल्याला 6.4 × 10⁶ मीटरमध्ये असते जी की. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 19.6 आलं, 6.4 × 10⁶ स्क्वेअर रूटमध्ये. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं स्क्वेअर रूटमध्ये किती आलं, 125.44 × 10⁶. सो 125.44
याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर किती येतं 11.2. हे पहा 121चं स्क्वेअर रूट आहे 11. सो हे 125.44 आहे, 125.44 आहे. सो 11 पॉईंट समथिंग येणार आहे, तर किती आलं 11.2 इंटू 10⁻6चा स्क्वेअर रूट जर काढला आपण तर किती येतं 10⁻3. हे सगळं आपण काय हे मीटरमध्ये घेतलेलं आहे, हे मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये घेतलं आहे. सो युनिट काय येईल मीटर पर सेकंड. आणि मग 11.2 10 क्यूब म्हणजेच काय 1000, 1000 म्हणजेच काय किलो. सो आपण याच्याऐवजी काय घेतलं के, मीटर पर सेकंडच्या ऐवजी काय झालं किलोमीटर पर सेकंड. म्हणजे स्पेसक्राफ्ट ज्याची इनिशियल वेलॉसिटी काय असेल या इस्केप वेलॉसिटीपेक्षा जर जास्त असेल तर तो काय करू शकतो. सो दे कॅन ओव्हरकम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन अँड कॅन ट्रॅव्हल स्पेस. बघा स्पेसक्राफ्टला आपण अर्थच्या सरफेसवरून जर स्पेसमध्ये सोडायचं असेल, पाठवायचं असेल तर त्याची इनिशियल वेलॉसिटी किती पाहिजे. ही जी इस्केप वेलॉसिटी काढली ना आपण किती 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे सेकंदाला तो 11.2 किलोमीटरपेक्षा जास्त ट्रॅव्हल करायला पाहिजे. एवढी जर त्याची स्पीड असेल, वेलॉसिटी असेल इस्केप, त्यावेळेला तो काय करेल अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनला किंवा फोर्सला ओव्हरकम करेल, मात करेल आहे ना. आणि मग काय करेल तो अर्थच्या बाहेर जाईल ग्रॅव्हिटीच्या, म्हणजेच स्पेसमध्ये ट्रॅव्हल करेल. ओके. सो ही आपण पाहिली इस्केप वेलॉसिटी कशी आली आणि मग किती इस्केप वेलॉसिटी पाहिजे स्पेसक्राफ्टला ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाण्यासाठी, ग्रॅव्हिटीपासून ओव्हरकम करण्यासाठी अर्थच्या आणि स्पेसमध्ये जाण्यासाठी. सो हे आपण पाहिलं. ओके. सो आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला असेल की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, इस्केप वेलॉसिटी. सो आता आपण यावर आधारित एक सॉलिड एक्झाम्पल्स पाहणार आहोत आणि मग ते पाहिल्यानंतर आपला टॉपिक इथं संपणार आहे. ओके. सो सॉलिड एक्झाम्पल्स पाहूया. खूप सोपा आहे एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट द इस्केप वेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ द मून. तर आपल्याला इस्केप वेलॉसिटी कुठली काढायची आहे मूनच्या सरफेसवरची. तर आपल्याला गिवन काय आहे, गिवन द मास अँड रेडियस ऑफ द मून. मूनचं मास पण दिलेलं आहे आणि रेडियस पण दिले आहे. मास किती दिलेला आहे 7.34 इंटू 10⁻22 kg आणि रेडियस किती दिलेली आहे 1.74 इंटू 10⁻6 मीटर. ओके रिस्पेक्टिव्हली. सो कॅपिटल जीची व्हॅल्यू प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही. सो आपण ती कॉन्स्टंट पाठ करायची, दिलेली असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर आपल्याला ती पाठ करावी लागेल. आणि एकदम सोपी व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. सो एमची व्हॅल्यू आहे 7.34 इंटू 10⁻22 kg. मूनचं मास आहे आर, रेडियस घेतली मूनची 1.74 इंटू 10⁻6 मीटर. सो व्ही इस्केप म्हणजेच इस्केप वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे क्वेश्चन मार्क. इस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय स्क्वेअर रूट 2gm/r. सो स्क्वेअर रूट 2 इंटू जीची व्हॅल्यू पुटअप केली 6.67 इंटू 10⁻11 इंटू एम मास ऑफ द मून पुटअप केलं 7.34 इंटू 10⁻22 अपॉन आरची व्हॅल्यू पुटअप केली 1.74 इंटू 10⁻6. सो ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण किती आलं 13.34 इंटू 7.34 10⁻22 मधून 11 मायनस आहे, हे प्लसमधून हे मायनस काय केलं मायनस केलं. सो किती आलं 10⁻11. 10⁻6 जे डिवायडेशनमध्ये आहे ते वरी आलं, वरी आल्यानंतर ते काय होतं हे प्लस आहे, हे वरी आल्यानंतर काय झालं मायनस झालं. सो 1.74 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं 97.9156 इंटू 10⁻11 मधून -6 केलं. सो किती आलं 10⁻5 आणि मग 1.74. सो नेक्स्ट काय केलं आपण या पॉईंटला थोडंसं मागे घेतलं, एकनं पॉईंट मागे सरकवला 10⁻1 10⁻5 मध्ये मिक्स झाला. सो किती आला 10⁻6 9.79156 अपॉन 1.74. सो या व्हॅल्यूला 1.74 काय केलं आपण डिवाइड केलं, किती आलं 5.62 इंटू 10⁻6. सो बघा आता 4चं जर स्क्वेअर रूट काढलं तर 2 येते. सो 5.62 म्हणजे समथिंग त्याचं जी स्क्वेअर रूट आहे ती किती येईल 2पेक्षा 2च्या पुढे पॉईंटमध्ये येईल म्हणजे 2.37 येईल. 5.62चं जर स्क्वेअर रूट काढलं तर किती येईल 2.37 इंटू 10⁻6 जे आहे याला जर स्क्वेअर रूट काढलं तर किती येतं 10⁻3 मीटर पर सेकंड. कारण ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण एस आयमध्ये घेतलेत kg मीटर है ना. सो आपण काय भेटलं आपल्याला मीटर पर सेकंड. आणि मग मागच्या इथं कन्सेप्ट सांगितल्याप्रमाणे 10⁻3 म्हणजेच काय 1000 म्हणजेच काय किलो बरोबर. सो आपण त्याच्याऐवजी काय घेतलं के मीटर पर सेकंड होतं तर काय झालं ते किलोमीटर पर सेकंड. सो किती आली वेलॉसिटी सरफेस ऑफ द मूनवर इस्केप वेलॉसिटी किती आहे 2.37 किलोमीटर पर सेकंड. त्याचं मास दिलं होतं, त्याची रेडियस दिली होती,
जीची व्हॅल्यू दिली होती, तर आपण इस्केप वेलोसिटी काय केली, कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, सो आय होप तुम्हाला आजचं लेक्चर माझं आवडलं असेल. तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही डाऊट वाटत असेल तर कमेंटमध्ये मला कमेंट करून तुम्ही डाऊट विचारू शकता. व्हिडिओ रिवाईज करून बघा, जर कुठं स्पीड वाढलेली असेल, कुठं वाटत असेल, रिपीट तो व्हिडिओ बघा. खूप सिम्पल प्रॉब्लेम आहे आणि एस्केप वेलोसिटी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डिफाईन करा आणि त्याचा फॉर्म्युला लिहा, 2 मार्काला क्वेश्चन पडला जातो. त्याचबरोबर इस्केप वेलोसिटीची डेफिनेशन आहे आणि मग हा प्रॉब्लेम सॉल्ड एक्झाम्पल्समधला सुद्धा पडू शकतो. ओके, सो आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या टॉपिकची, ग्रॅव्हिटेशन या टॉपिकची एक्सरसाइज पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग.